वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. बरं, जर आपण एक विचार केला, एखाद्या कंपनीची विक्री फक्त 60% वाढते, हां. पण त्यांचा जो निव्वळ नफा आहे तो अचानक 15% उसळी घेतो, आणि तेही अशा एका तिमाहीत जेव्हा अवकाळी पावसामुळे त्यांच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या उन्हाळी उत्पादनांचं अक्षरशः पाणी झालेलं असतं. हो ना. खरं तर हे ऐकायलाच खूप विरोधाभासी वाटतं. अगदी बरोबर. डाबर इंडियाच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचे निकाल पहिल्या नजरेत तरी गणिताच्या सामान्य नियमांना आणि बाजाराच्या तर्काला आव्हान देणारेच वाटतात. हो, आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच आकडेवारीच्या मागची खरी कथा समजून घेणार आहोत. नक्कीच. कंपनीच्या अधिकृत इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमधून प्राप्त झालेल्या आकडेवारीचं आज आपण विश्लेषण करणार आहोत. यातून फक्त डाबरची आर्थिक स्थितीच नाही, तर FMCG क्षेत्रातील पडद्यामागच्या हालचाली आणि जागतिक तणावाचा थेट आपल्या बाजारावर होणारा परिणाम उलगडणार आहे. आणि या निकालांची सर्वात रंजक बाजू हीच आहे की वरवर दिसणारे आकडे आणि त्यामागील प्रत्यक्ष यंत्रणा यांत खूप मोठा फरक आहे. म्हणजे जसं आपण सुरुवातीला म्हटलं, एखाद्या विद्यार्थ्याने अवकाळी पावसामुळे शाळेचे काही तास बुडवले, तरीही अंतिम परीक्षेत त्याने उत्कृष्ट गुण मिळवले. तसाच काहीसा हा प्रकार आहे. अगदी अचूक उदाहरण दिलंत. जेव्हा आपण कोणत्याही कंपनीच्या तिमाही निकालांचा अभ्यास करतो, तेव्हा महसूल आणि नफा या दोन वेगवेगळ्या गतीने धावणाऱ्या गाड्या कशा आहेत हे समजून घेणं आवश्यक असतं. तर मग आपण थेट याच विरोधाभासापासून सुरुवात करूया. प्रेझेंटेशननुसार या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल म्हणजेच रेव्हेन्यू 3038 कोटी रुपये राहिला आहे. हां, म्हणजे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीशी तुलना केली तर यात 7.3% वाढ झाली आहे. बरोबर. पण सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आकडा हा निव्वळ नफ्याचा म्हणजेच नेट प्रॉफिटचा आहे, जो थेट 15% वाढून 362 कोटींवर पोहोचला आहे. आता मला सांगा, एखाद्या व्यवसायात विक्री केवळ 60% वाढत असताना नफा मात्र त्याच्या दुप्पट वेगाने कसा वाढू शकतो? बघायला गेलं तर म्हणजे कोणताही अतिरिक्त खर्च न वाढवता हा चमत्कार कसा घडतो? यामागे कोणताही चमत्कार नाहीये. कॉर्पोरेट परिभाषेत याला ऑपरेशनल इफिशियन्सी म्हणजेच प्रक्रियांमधील कार्यक्षमता म्हणतात. हेच याचं प्रमुख कारण आहे. ऑपरेशनल इफिशियन्सी. हो, FMCG क्षेत्रात नफा हा केवळ वस्तू जास्त विकून मिळत नाही, तर त्या वस्तू तयार करताना आणि वितरित करताना तुम्ही किती पैसे वाचवले यावरही अवलंबून असतो. तमा, ऑपरेशनल इफिशियन्सी हा शब्द खूप तांत्रिक आणि थोडा गुळगुळीत वाटतो. प्रत्यक्ष कारखान्याच्या किंवा पुरवठा साखळीच्या पातळीवर याचा नेमका अर्थ काय? बरं, मी समजावून सांगते. म्हणजे कंपनीने कामगारांची संख्या कमी केली की कच्च्या मालाचा दर्जा बदलला, नफा अचानक असा कसा वाढेल? नाही, गुणवत्तेशी तडजोड करणं हा यावरचा उपाय कधीच नसतो, कारण त्यामुळे ब्रँडचं थेट नुकसान होतं. इथे यंत्रणा थोडी वेगळ्या प्रकारे काम करते. मग कसं वाचवतात हे पैसे? जेव्हा आपण कार्यक्षमतेचा विचार करतो तेव्हा त्यात कच्च्या मालाची खरेदी योग्य वेळी करणं, पॅकेजिंगमधला अनावश्यक खर्च कमी करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वितरणातील लॉजिस्टिक कॉस्ट म्हणजेच वाहतुकीचा खर्च वाचवणं यांचा समावेश होतो. अच्छा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये बचत. अगदी बरोबर. उदाहरणार्थ, ट्रक्सचे मार्ग अशा प्रकारे निश्चित करणं ज्यामुळे इंधनाची बचत होईल, किंवा उत्पादनातील ऊर्जेचा वापर कमी करणं. या व्यतिरिक्त गेल्या काही महिन्यात काही विशिष्ट कच्च्या मालाचे दर स्थिर राहिले आहेत. म्हणजे महागाईचा तो फटका बसला नाहीये. एक्झॅक्टली. जेव्हा कच्च्या मालाचे दर वाढत नाहीत आणि तुम्ही अंतर्गत प्रक्रियांमधली गळती थांबवता, तेव्हा ऑपरेटिंग मार्जिन सुधारतं. आता बघा, डाबरचं मार्जिन 15.2% पोचलंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विक्रीतून येणारा प्रत्येक अतिरिक्त रुपया आता थेट कंपनीच्या नफ्यात रूपांतरित होत आहे. तो कुठेही खर्चामध्ये वाया जात नाहीये. हो, तुम्ही अगदी सोप्या भाषेत मांडलं. गळती थांबवल्यामुळे तिजोरीत जास्त पैसा साचलाय. बरं, पण इथे निकालांचं थोडं अधिक सखोल वाचन केल्यास एक वेगळीच गोम दिसते. जर आपण या निकालांची तुलना मागील वर्षाशी म्हणजेच इयर ऑन इयर न करता थेट मागील तिमाहीशी केली, म्हणजे डिसेंबर 2025च्या तिमाहीशी. हो,
डिसेंबरच्या क्वार्टरशी केली तर चित्र पूर्णपणे उलट दिसतं. डिसेंबरमध्ये त्यांची विक्री 3,559 कोटी होती, ती मार्चच्या तिमाहीत 3,038 कोटींवर खाली आली आहे. बरोबर आहे. आणि नफाही 556 कोटींवरून 362 कोटींवर घसरलाय. हे असं का घडलं? प्रक्रियांमधली कार्यक्षमता अचानक कमी झाली का? नाही. इथे कार्यक्षमतेचा प्रश्न नसून हंगामी चक्रांचा म्हणजेच सीझनॅलिटीचा मुद्दा आहे. भारतीय बाजारपेठेत FMG उत्पादनांची मागणी ही पूर्णपणे ऋतूंवर आणि सणांवर अवलंबून असते. म्हणजे दिवाळी वगैरे. हो ना? डिसेंबरची तिमाही ही भारतात दिवाळी आणि हिवाळ्याची असते. या काळात खरेदीचं प्रमाण, भेटवस्तू देणं-घेणं आणि हिवाळी उत्पादनांची जसं की च्यवनप्राश किंवा मॉइश्चरायझर्स यांची मागणी अगदी शिगेला पोचलेली असते. बरोबर. थंडीत च्यवनप्राश जास्त विकला जातो. एक्झॅक्टली. पण जसजशी आपण जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीकडे वळतो तसतशी ही मागणी नैसर्गिकरित्या कमी होते. याला बाजाराच्या भाषेत सीझनल वीकनेस म्हणतात. पण मग ही घसरण तर दरवर्षीच होत असेल ना? यावर्षी त्यात एवढं विशेष काय होतं की त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये त्याचा वेगळा उल्लेख करावा लागला? यावर्षीचा फरक हा होता की उन्हाळी उत्पादनांची मागणी वेळेवर सुरूच झाली नाही. म्हणजे उन्हाळा उशिरा सुरू झाला? हो. मार्च महिन्याच्या आसपास सामान्यतः कडक उन्हाळा जाणवला लागतो आणि त्यानुसार बाजारात उन्हाळी उत्पादनांचं वितरण वेगाने सुरू होतं. पण अनपेक्षित आणि अवकाळी पावसामुळे तापमानात जी वाढ व्हायला हवी होती ती झालीच नाही. अच्छा, म्हणजे थंडावा कायम राहिला? बरोबर. थंडावा कायम राहिल्याने वितरण साखळीत उन्हाळी उत्पादने तशीच पडून राहिली. दुकानदारांनी नवीन स्टॉक मागवलाच नाही. बरं, जर अवकाळी पावसाने उन्हाळी उत्पादनांचं इतकं मोठं नुकसान केलं, तर मग नफा वाढवणारी आणि महसूल 60% वर नेणारी ही जादू नक्की कोणत्या उत्पादनांनी केली? कारण कोणीतरी तर तारलं असेलच ना कंपनीला. हो, नक्कीच. आकडेवारी सांगते की होम अँड पर्सनल केअर श्रेणीने उत्तम कामगिरी केली आहे. म्हणजे शॅम्पू आणि तेल वगैरे? हो. हेअर ऑइल, डाबर आवळा, शॅम्पू, ओडोनिल आणि ओडोमॉस यांच्या मागणीत चक्क 20 ते 25% घरात वाढ झाली आहे. बापरे, 20 ते 25%? ही तर खूप मोठी वाढ आहे. आणि हेल्थकेअरचं काय झालं? हेल्थकेअरमध्ये थोडा संमिश्र कल दिसला. मध आणि हाजमोलामध्ये दुहेरी अंकी वाढ झाली. पण जसं आपण मगाशी बोललो, ग्लुकोजच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. आणि फूड्स अँड बेव्हरेजेस? तिथे रिअल ॲक्टिव्ह आणि बादशाह मसाले चांगले चालले असले तरी एकूण वाढ संथ म्हणजे लो सिंगल डिजिट राहिली. बरं, हे आकडे पाहिल्यास एक स्पष्ट विरोधाभास जाणवतोय मला. म्हणजे बघा, ओडोमॉस किंवा हेअर ऑइल वेगाने विकले जात आहेत, पण ग्लुकोजची विक्री मात्र अक्षरशः ठप्प झाली आहे. हां. एखाद्या विशिष्ट उत्पादनावर हवामानाचं इतकं थेट आणि पूर्ण नियंत्रण कसं असू शकतं की मार्केटिंगच्या सर्व क्लुप्त्या तिथे फेल ठरतात? यामागे ना ग्राहकांचं मानसशास्त्र आणि त्यांची खरेदीची पद्धत दडलेली आहे. बघायला गेलं तर FMCG उत्पादनांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार? एक म्हणजे सवयीची उत्पादने, ज्याला हॅबिट फॉर्मिंग म्हणतात, आणि दुसरी तात्कालिक गरजेची उत्पादने म्हणजेच इम्पल्स किंवा नीड बेस्ड. अच्छा, म्हणजे शॅम्पू आणि तेल ही सवयीची उत्पादने झाली? अगदी बरोबर. शॅम्पू, केसांचं तेल किंवा मध ही उत्पादने हवामानावर तितकीशी अवलंबून नसतात. ती ग्राहकांच्या दैनंदिन सवयीचा भाग बनलेली असतात. बाहेर पाऊस असो व कडक ऊन, ग्राहक केस धुवून थांबवत नाही. हो, ते तर आहेच. पण ग्लुकोज डी किंवा तत्सम ऊर्जा देणारी पेय ही वातावरणाच्या तीव्रतेमुळे खरेदी केली जाणारी उत्पादने आहेत. कडक ऊन पडलं की ग्राहकाला शारीरिक तहान आणि ऊर्जेची कमतरता भासते. तेव्हाच तो दुकानात जाऊन ग्लुकोज खरेदी करतो. म्हणजे जर ऊनच नसेल तर ती शारीरिक गरजच निर्माण होत नाही. एक्झॅक्टली. अशावेळी कंपनीने जाहिरातींवर कितीही कोट्यावधी रुपये खर्च केले, दुकानात उत्पादने अगदी ग्राहकाच्या समोर मांडून ठेवली, तरी हवामान थंड असल्यास ग्राहक ती वस्तू उचलतच नाही. भारीच आहे हे. म्हणजेच हाजमोला आणि आवळा तेल हे सवयीच्या गणितावर चालतात, तर ग्लुकोजसारखे ब्रँड पूर्णपणे थर्मोमीटरच्या पाऱ्यावर अवलंबून असतात. हो, अगदी खरंय. यावरून हे स्पष्ट होतं की कोणत्याही मोठ्या कंपनीसाठी उत्पादनांचं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे वैविध्य किती गरजेचं आहे. ग्लुकोज चाललं नाही, पण ओडोनिल आणि शॅम्पूने कंपनीला सावरलं. हो, आणि म्हणूनच कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनांवर अवलंबून राहत नाहीत. याच संदर्भात प्रेझेंटेशनमधल्या आणखी एका महत्त्वाच्या आकड्यावर मला यायचं आहे. देशांतर्गत बाजारपेठेत व्हॉल्यूम ग्रोथ 6% इतकी झाली आहे.
हां, हा खूप महत्वाचा आकडा आहे. हो ना, कारण अनेकदा कंपन्यांच्या सादरीकरणात महसूल वाढल्याचं दिसतं, पण प्रत्यक्षात बाजारात काय घडत असतं हे समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. व्हॉल्यूम ग्रोथ आणि व्हॅल्यू ग्रोथ यातील फरक समजणं अत्यंत महत्वाचं आहे. अनेकदा कंपन्या महसूल वाढवण्यासाठी उत्पादनांची किंमत वाढवतात. म्हणजे महागाईचा फायदा घेतात. हो, समजा 100 रुपयांची वस्तू त्यांनी 110 रुपयांना केली, तर विक्रीतून येणारा पैसा अर्थातच वाढलेला दिसेल, पण प्रत्यक्षात किती लोक ती वस्तू खरेदी करत आहेत या आकड्यात काहीही भर पडलेली नसते. याला प्राइस लेड ग्रोथ म्हणतात. जेव्हा महागाई वाढते तेव्हा बऱ्याच कंपन्या याच मार्गाचा अवलंब करतात. म्हणजे वस्तू महाग केली की गल्ल्यात पैसे जास्त दिसतात, पण दुकानातून बाहेर पडणारे ग्राहक आणि वस्तूंची संख्या मात्र तेवढीच राहते. अगदी अचूक. पण डाबरची जी ही 6% वाढ आहे ती व्हॉल्यूम ग्रोथ आहे. म्हणजे त्यांनी खरोखरच उत्पादनांचे अधिक युनिट्स, अधिक कार्टन्स विकले आहेत. हो, लोकांच्या घरात प्रत्यक्ष वस्तू अधिक प्रमाणात पोहोचल्या आहेत आणि या वाढीमागचा सर्वात मोठा आधार म्हणजे ग्रामीण भागातील मागणीत होत असलेली सुधारणा. ग्रामीण भाग, पण तिथे तर महागाईचा मोठा फटका बसला होता ना. हो, गेल्या काही काळात ग्रामीण अर्थव्यवस्थेवर महागाईचा खूप मोठा ताण होता, पण आता तिथे सुधारणा दिसत आहे. ग्रामीण भागात वितरण साखळी अधिक मजबूत करणं, छोट्या पॅकेट्समध्ये उत्पादने उपलब्ध करून देणं, यामुळे हा 6% टप्पा गाठता आला आहे. हे केवळ डाबरसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक लक्षण मानलं पाहिजे. नक्कीच, रुरल रिकव्हरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो. बरं, देशांतर्गत बाजारपेठ मजबूत आहे, ग्रामीण भाग सावरत आहे, हे नक्कीच दिलासादायक आहे. पण जेव्हा आपण कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाकडे म्हणजेच त्यांच्या ग्लोबल फुटप्रिंटकडे पाहतो, तेव्हा चित्र थोडं गुंतागुंतीचं होतं. हो, तिथे काही आव्हानं आहेत. आकडेवारी सांगते की आंतरराष्ट्रीय व्यवसाय केवळ माफक गतीने वाढला. तुर्कस्तान, युनायटेड किंगडम, बांगलादेश आणि आफ्रिका या बाजारपेठांमध्ये उत्तम कामगिरी झाली. मात्र मध्य पूर्वेतील म्हणजेच मिडल ईस्टमधल्या व्यवसायाला भौगोलिक राजकीय तणावामुळे, ज्याला आपण जिओपॉलिटिकल रिस्क म्हणतो, मोठा फटका बसलाय. हो, तिथली परिस्थिती सध्या खूप नाजूक आहे. इथे एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. जर देशांतर्गत बाजारपेठ इतकी मजबूत आहे, 6% निरोगी व्हॉल्यूम वाढ देत आहे आणि ग्रामीण भागही आता चांगली साथ देतोय, तर मग मध्य पूर्वेसारख्या अत्यंत अस्थिर आणि तणावपूर्ण परदेशी बाजारपेठेत व्यवसाय वाढवण्याचा धोका डाबरने का पत्करावा? म्हणजे या विम्याचा हप्ता सध्या खूप महाग पडत नाहीये का? जर तिथून तोटाच होत असेल, तर तोच पैसा आणि ऊर्जा भारताच्या ग्रामीण भागात अधिक वेगाने विस्तार करण्यासाठी वापरणं जास्त शहाणपणाचं ठरणार नाही का? बघायला गेलं तर हा व्यवसाय रणनीतीतील अत्यंत कळीचा प्रश्न आहे. वरवर पाहता तसं वाटणं स्वाभाविक आहे, पण मोठ्या कॉर्पोरेशन्स अशा प्रकारे एकाच भौगोलिक क्षेत्रावर पूर्णपणे विसंबून राहू शकत नाहीत. म्हणजे सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवायची नाहीत. हो, तसंच काहीसं. या आंतरराष्ट्रीय विस्ताराला आपण एखाद्या मोठ्या पॉवर ग्रीड सारखं पाहू शकतो. पॉवर ग्रिड कसं काय? जेव्हा तुम्ही संपूर्ण शहराला वीज पुरवता, तेव्हा तुम्ही केवळ एकाच जनरेटरवर अवलंबून राहू शकत नाही. जर त्या जनरेटरमध्ये बिघाड झाला, तर संपूर्ण शहर अंधारात बुडेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठही याच ग्रीडसारखी काम करते. अच्छा. आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे, पण उद्या जर काही कारणास्तव स्थानिक पातळीवर मागणी घटली, तर कंपनीचं डोलारा कसा सावरणार? म्हणूनच आंतरराष्ट्रीय वैविध्य महत्वाचं असतं. पण मग मध्य पूर्वेतील तणावाचा नेमका आणि प्रत्यक्ष परिणाम FMCG कंपनीवर कसा होतो? ते तिथे काही तेल तर विकत नाहीत, ते ग्राहक उपयोगी वस्तू विकतात. मग युद्धजन्य परिस्थिती किंवा राजकीय तणावाचा त्यांच्या नफ्याला कसा फटका बसतो? याचं मुख्य कारण आहे चलन अवमूल्यन, म्हणजेच करन्सी डिव्हॅल्युएशन आणि पुरवठा साखळीतील अडथळे. करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणजे चलनाची किंमत कमी होणं. बरोबर. जेव्हा एखाद्या प्रदेशात राजकीय अस्थिरता असते, तेव्हा त्या देशाचं चलन डॉलरच्या तुलनेत कमकुवत होतं. डाबरनी तिथे स्थानिक चलनात वस्तू विकून जो नफा कमावला आहे, जेव्हा ते तो नफा भारतीय रुपयात किंवा डॉलरमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा चलनाचं मूल्य घसरल्यामुळे तो आकडा कागदावर खूपच लहान दिसतो. अरे छा, म्हणजे विक्री तेवढीच झाली तरी पैसे कमी मिळतात. हो. याशिवाय वाहतुकीचे मार्ग बंद होणं, बंदरांवरील तपासणी वाढणं, यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च प्रचंड वाढतो. आणि म्हणूनच फटका बसतो. पण इथेच मगाशी दिलेलं पॉवर ग्रिडचं उदाहरण लागू होतं. एका बाजूला मध्य पूर्वेत त्यांना या आर्थिक झळा सोसाव्या लागत असल्या, तरी दुसरीकडे त्यांचे युनायटेड किंगडम,
तुर्कस्तान आणि आफ्रिकेतील व्यवसाय नफा मिळवत आहेत. म्हणजे तुर्कस्तान किंवा आफ्रिकेतून मिळणारा नफा हा मध्य पूर्वेतील तोटा काही प्रमाणात भरून काढतो. एक्झॅक्टली. आणि जागतिक पातळीवरील नवनवीन उत्पादनांचे ट्रेंड्स त्यांना परदेशी बाजारात आधी शिकायला मिळतात, जे ते नंतर भारतात लागू करू शकतात. त्यामुळे एका विशिष्ट प्रदेशातील तात्कालिक अस्थिरतेमुळे जागतिक विस्ताराची संपूर्ण रणनीती चुकीची ठरत नाही. म्हणजे ग्रीडमधला एका जनरेटरवर ताण आला तरी इतर जनरेटर्स मिळून प्रवाह चालू ठेवतात. हे स्पष्टीकरण खरोखरच आंतरराष्ट्रीय बाजाराचं गुंतागुंतीचं अर्थशास्त्र अगदी सोपं करतं. हो ना. बरं, आता ह्या सर्व आजच्या स्थितीवरून आपण जरा भविष्याकडे वळूया. डाबर भविष्यासाठी आपले पैसे कुठे गुंतवत आहे आणि शेअरधारकांना याचा काय फायदा होत आहे, हा या विश्लेषणाचा अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. व्यवस्थापनाच्या मते त्यांचं पुढील लक्ष डिजिटल मोहिमा, प्रीमियम उत्पादने आणि हेल्थ अँड वेलनेस श्रेणीवर आहे. तसेच त्यांनी आर्थिक वर्ष 2026 साठी प्रति शेअर ₹8.25 एकूण लाभांश जाहीर केला आहे. विश्लेषक डाबरला दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक मजबूत डिफेन्सिव्ह स्टॉक मानतात. हो, आणि हे खूप महत्त्वाचं विधान आहे. पण मला इथे एक मूलभूत विरोधाभास जाणवतोय. डाबर ही एक जुनी 100 वर्षाहून अधिक परंपरा असलेली आयुर्वेदिक कंपनी मानली जाते. त्यांच्या ओळखीचा पायाच आयुर्वेद, जुने फॉर्म्युले आणि परंपरा आहे. बरोबर. तरीही त्यांचं व्यवस्थापन आज डिजिटल मोहिमा आणि प्रीमियम उत्पादनांवर सर्वाधिक भर देत आहे. च्यवनप्राशसारखा पारंपरिक ब्रँड आणि अत्यंत चकचकीत प्रीमियम डिजिटल उत्पादने हे दोन पूर्णपणे वेगळे टोक वाटत नाहीत का? जुन्या ग्राहकांना दुरावण्याचा हा धोका नाही का? हा विरोधाभास वाटत असला तरी प्रत्यक्षात ही बाजाराच्या बदलत्या गरजेनुसार झालेली उत्क्रांती आहे. परंपरा आणि आधुनिकता एकत्र आणणं हेच सध्या FMCG कंपन्यांचं सर्वात मोठं हत्यार बनलं आहे. ते कसं काय? आजच्या तरुण आणि शहरी ग्राहकाला आयुर्वेदाचं महत्त्व पटलेलं आहे, पण त्याला ते पारंपरिक जुनाट स्वरूपात नको असतं. त्याला ते सोप्या, आकर्षक, रेडी टू यूज आणि प्रीमियम पॅकेजिंगमध्ये हवं असतं. म्हणजे जे तो ई-कॉमर्स किंवा क्विक कॉमर्स ॲप्सवरून एका क्लिकवर मागवू शकेल. अगदी बरोबर. म्हणजे गुणवत्ता आयुर्वेदाचीच, पण ते साध्या प्लास्टिकच्या डबल्याऐवजी एका आकर्षक काचेचा बाटलीत शुगर फ्री किंवा ऑर्गॅनिक असा टॅग लावून ऑनलाईन विकलं की ते उत्पादन प्रीमियम होतं. हो, केवळ पॅकेजिंग नाही तर उत्पादनाचं स्वरूपही ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार बदललं जातं. आणि कंपन्या या प्रीमियम उत्पादनांमागे का धावत आहेत माहितीये? का? कारण याचं उत्तर नफ्याच्या मार्जिनमध्ये दडलेलं आहे. सर्वसामान्य दुकानात मिळणाऱ्या साध्या उत्पादनांवर नफ्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. तिथे फक्त व्हॉल्यूमवर खेळावं लागतं. जास्त माल विकला तरच 4 पैसे मिळतील. हो, पण जे प्रीमियम उत्पादन असतं त्याची किंमत ग्राहक जास्त द्यायला तयार असतो. जर कच्च्या मालाचे दर स्थिर राहिले तर ही प्रीमियम उत्पादने कंपनीचा एकूण नफा झपाट्याने वाढवतात. आपण सुरुवातीला बघितलेल्या 15% नफा वाढीमागे या प्रीमियम उत्पादनांच्या विक्रीचा खूप मोठा वाटा आहे. अच्छा, आता लक्षात आलं. आता सादरीकरणातील शेवटच्या पण गुंतवणूकदारांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ. डिफेन्सिव्ह स्टॉक. ₹8.25 लाभांश आणि डिफेन्सिव्ह स्टॉक यांचा नेमका संबंध काय? बाजारात इतके तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर्स असताना अशा पारंपरिक कंपनीच्या शेअर्सला डिफेन्सिव्ह का म्हटलं जातं? यामागे मानवी मूलभूत गरजांचं तत्व काम करतं. बाजारात कितीही मोठी उलथापालथ झाली, जागतिक मंदी आली किंवा शेअर बाजारात मोठी घसरण झाली तरी लोक सकाळी उठून दात घासणं, केस धुणं किंवा आजारी पडल्यावर औषध घेणं थांबवत नाहीत. ते तर आहेच. रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या. हो ना. लक्झरी गाड्यांची किंवा महागड्या गॅजेट्सची खरेदी लांबणीवर पडू शकते, पण FMCG उत्पादनांची मागणी कधीच शून्यावर येत नाही. या लवचिकतेमुळे, ज्याला आपण इनइलास्टिक डिमांड म्हणतो, अशा कंपन्यांच्या महसुलात आणि हातात येणाऱ्या रोख रकमेत एक प्रकारची अभेद्य स्थिरता असते. कॅश फ्लो स्थिर असतो. एक्झॅक्टली. आणि जेव्हा कंपनीकडे स्थिर रोकड येत असते तेव्हाच ती कंपनी आपल्या शेअरधारकांना नियमितपणे लाभांश म्हणजेच डिव्हिडंड देऊ शकते. हा जो ₹8.25 लाभांश आहे तो हेच दर्शवतो की कंपनीचा पाया भक्कम आहे. म्हणूनच जेव्हा बाजारात भीतीचं वातावरण असतं तेव्हा मोठे गुंतवणूकदार आपला पैसा अस्थिर शेअर्समधून काढून डाबरसारख्या डिफेन्सिव्ह स्टॉकमध्ये सुरक्षित ठेवणं पसंत करतात. हो, हा त्यांच्यासाठी एक प्रकारचा आर्थिक निवारा असतो. खरंच, हे अत्यंत स्पष्ट आणि सखोल चित्र आहे. विक्री आणि नफ्यातील तफावतीपासून सुरू झालेला आपला हा प्रवास कार्यक्षमता, ग्रामीण वितरण,
जागतिक धोके आणि प्रीमियम उत्पादनांच्या धोरणापर्यंत पोहोचला. बरोबर. पण हे सर्व विश्लेषण करत असताना आणि आकडेवारी मागचे तर्क समजून घेत असताना एका अनपेक्षित मुद्द्याने माझं वारंवार लक्ष वेधून घेतलंय. कोणता मुद्दा? आपण मगाशी पाहिलं की अवकाळी पावसामुळे ग्लुकोज आणि उन्हाळी उत्पादनांना फटका बसला आणि आपण तो केवळ एक हंगामी अडथळा मानून पुढे गेलो. नफ्याच्या 15% वाढीमुळे हा अडथळा सध्या तरी झाकला गेला आहे. पण यामागे एक अत्यंत मोठं आणि दूरगामी वास्तव दडवलेलं असू शकतं. हवामान बदलामुळे म्हणजेच क्लायमेट चेंजमुळे आता ऋतूंचं चक्र अत्यंत अनिश्चित होत चालले आहे. हो, हे तर आपण सगळेच अनुभवतोय. पूर्वीसारखे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांचे टप्पे आता स्पष्ट आणि ठराविक महिन्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. जर उन्हाळ्यातच सतत पाऊस पडत असेल किंवा हिवाळ्यात कडक ऊन पडत असेल आणि हवामानाचा अंदाज वर्तवणंच कठीण होत असेल तर या संपूर्ण हंगामी उत्पादनांच्या म्हणजे सीझनल प्रोडक्टच्या अर्थशास्त्राचं काय होणार? खरं सांगायचं तर हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. FMCG कंपन्यांची सध्याची पुरवठा साखळी आणि उत्पादन चक्र हे पूर्णपणे ऋतूंवर आधारित असतं. उन्हाळ्यापूर्वी कोल्ड्रिंक्स आणि ग्लुकोज कारखान्यातून बाहेर पडतं, हिवाळ्यापूर्वी च्यवनप्राश. पण जर ऋतूच आपला मार्ग बदलणार असतील तर डाबरसारख्या मोठ्या कंपन्यांना त्यांची ही पारंपरिक रणनीती कायमची मोडीत काढावी लागेल का? हां, अत्यंत गंभीर आणि भविष्याचा वेध घेणारा मुद्दा आहे. जर हवामानच अनिश्चित असेल तर केवळ एका विशिष्ट तापमानावर अवलंबून असणारं उत्पादन बनवणं आणि त्या आधारावर भविष्यातील नफ्याचे अंदाज बांधणं हा कंपन्यांसाठी एक प्रचंड मोठा व्यावसायिक धोका ठरू शकतो. म्हणूनच कदाचित येत्या काळात या कंपन्यांना पूर्णपणे हवामान निरपेक्ष किंवा वेदरप्रूफ उत्पादने बाजारात आणावी लागतील. अशी उत्पादने ज्यांची विक्री थर्मामीटरच्या पाऱ्यावर अवलंबून नसेल आणि ज्यांच्या वितरणासाठी आकाशाकडे डोळे लावून बसावं लागणार नाही. हो, आणि हे केवळ उत्पादनापुरतं मर्यादित नसेल, त्यांचं संपूर्ण बिझनेस मॉडेल बदलावं लागेल. नक्कीच. जर हवामान बदलामुळे दरवर्षीच ऋतूंचं गणित चुकणार असेल तर कंपन्यांना फक्त उत्पादनांचं पॅकेजिंग बदलून चालणार नाही, तर त्यांचं संपूर्ण हंगामी कॅलेंडर कायमचं नव्याने लिहावं लागेल. अगदी 100% बरोबर. अशा अनिश्चित आणि हवामान निरपेक्ष भविष्यासाठी पारंपरिक कंपन्या आणि त्यांचे गुंतवणूकदार किती तयार आहेत हा खरोखरच विचार करायला लावणारा मोठा प्रश्न आहे. याच अनुत्तरित पण महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण हे विश्लेषण येथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.